फॉरेक्स मार्केटमध्ये USD, JPY, युरो, USD, GBP, USD अशी विचित्र नावे का दिसतात? आणि जगभरातील ट्रेडर्स सर्वात जास्त कोणत्या करन्सी पेअरमध्ये ट्रेड करतात? आज आपण करन्सी पेअरचे संपूर्ण रहस्य जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवले जातात हे समजून घेतले. पण जर आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायची असेल, तर सर्वात आधी करन्सी पेअर काय आहे? ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. फॉरेक्स फॉरेक्स मार्केटमध्ये नेहमी 2 करन्सी एकत्र येतात. म्हणजे जर फॉरेक्स मार्केटमध्ये INR आणि USD या 2 करन्सी जर एकत्र आल्या, तर त्याला करन्सी पेअर म्हणतात. अनेक उदाहरण बघूया आपण. युरो, USD. इथे युरो म्हणजे युरो, USD, US डॉलर. आता हे पेअर नेमकं काय सांगतात? म्हणजे हे पेअर काय सांगतात? काय कसं काय आहे? नुसतं आता युरो आणि USD च्या बरोबर 1.20 अशा तिथं रेट दिसतो त्या स्टॉक प्राईसचा किंवा स्पॉट प्राईसचा. तर याचा अर्थ 1 युरो आपल्याला खरेदी करण्यासाठी $1.20 द्यावे लागतात. जर हा रेट 1.20 वरून 1.25 झाला, तर युरो मजबूत झाला आणि जर 1.20 वरून 1.15 झाला, म्हणजे कमी झाला, तर डॉलर मजबूत झाला. आता करन्सी पेअर जे असतात ना, त्याच्यामध्ये पहिल्या जी करन्सी असते, त्याला बेस करन्सी म्हणतात. म्हणजे युरो आणि USD यातली पहिली जी करन्सी आहे, युरो आहे. ती बेस करन्सी झाली आणि जी दुसरी करन्सी पुढची जी असते, त्याला म्हणायचं क्विट करन्सी. मग इथं क्विट करन्सी कोणती आहे दुसरी? ती USD आहे. मग त्याला दुसरी करन्सी झाली ती. आता हे झालं बेस आणि क्विट. करन्सी पेअरचे जे आहेत ना, ते 3 प्रकार आहेत. पहिला आहे तो मेजर पेअर. हे जगातील सर्वात जास्त ट्रेड किंवा ह्या गोष्टीवर ट्रेडिंग होते, हे पेअर्स आहेत. आता हे कोणते आहेत बघा, सांगतो मी. युरो USD, GBP USD, USD JPY, USD CHF, AUD USD, USD CAD. ह्या ज्या करन्सी आहेत ना, जगातील जवळपास मी म्हणतोय 80% म्हणजे 80% फॉरेक्स ट्रेडिंग ह्या मेजर पेअरमध्ये होते. 80% म्हणतोय, 100पैकी 80% जास्त. म्हणजे बघा किती प्रमाणात हे होते. कारण यामध्ये लिक्विडिटी जी असते ना, ती जास्त असते. व्हॉल्यूम जास्त असतो आणि स्प्रेड कमी असतो. सगळ्यात जास्त हे होतं. आता दुसरी जी आहे ना, ते मायनर पेअर. याच्यामध्ये डॉलर हा नसतो. स्टार्टिंगला पण येत नाही, बेसमध्ये पण येत नाही आणि क्वेटमध्ये पण येत नाही. आता उदाहरणार्थ युरो GBP, युरो JPY, GBP JPY, AUD NZD. हे पेअर मेजर असतात, म्हणजे थोडे व्हॉलटाईल असतात, पण कमी मेजर प्रमाणात असतात. आणि आता शेवटची म्हणजे एक्सॉटिक पेअर. एका मोठ्या इकॉनॉमीची करन्सी आणि एका छोट्या किंवा इमर्जिंग कंट्रीची करन्सी जी असते, त्याच्यासाठी हे पेअर वापरले जातात. तर याच्यामध्ये जे आहे ना, USD TRY किंवा USD ZAR, USD MXN हे अशा प्रकारे असतात. याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त या पेअरमध्ये जगभरातील लिक्विडिटी कमी असते. एक्झॉटिक पेअरमध्ये स्प्रेड जास्त प्रमाणात असतो आणि ट्रेडिंगमध्ये असल्या पेअरमध्ये रिस्क पण खूप जास्त असते. म्हणून बिगिनर्स लोकांनी सुरुवातीला एक्सॉटिक पेअर हे टाळावे. तर मग आपण जाणून घेऊया की बिगिनरसाठी कोणते पेअर हे बेस्ट असतात.
जर आता तुम्ही नवीन असाल, तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्ही सुरुवातीला मध्ये युरो USD, GBP USD, USD JPY हे पेअर तुम्हाला ट्रेडिंगसाठी चांगले मानले जातात. कारण याच्यामध्ये लिक्विडिटीचं प्रमाण हे जास्त असतं. स्प्रेड कमी असतो स्प्रेड. म्हणजे स्प्रेड म्हणजे काय ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये ॲनालिसिस करणे सोपे जाते अगदी. जास्त काही अवघड जात नाही. आणि पेअर निवडताना आपल्याला 4 गोष्टी बघाव्या लागतात. स्प्रेड, व्हॉलॅटिलिटी, न्यूज इम्पॅक्ट आणि ट्रेडिंग सेशन. उदाहरणार्थ बघायला गेलं तर लंडन सेशनमध्ये युरो USD आणि GBP USD जास्त ॲक्टिव्ह असतात. म्हणजे याच्यामध्ये ट्रेडिंग जास्त लोकं त्या टायमिंगला करतात. टोकियो सेशनमध्ये USD JPY जास्त ॲक्टिव्ह असतो. या पिरियडमध्ये USD आणि JPY मध्ये ट्रेडिंग जास्त होते. आता बघा फॉरेक्स मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडर हा करन्सी पेअरमध्येच केला जातो. करन्सी पेअर जर समजला तर तुमच्या फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय याचा पाया मजबूत होतो. मग मेजर पेअर्स, मायनर पेअर्स, एक्झॉटिक पेअर यातील फरक समजून घेतल्यावर तुम्हाला मेन कुठल्या पेअरमध्ये ट्रेडिंग करायची आहे ते तुम्हाला समजणं एकदम सोपं पडतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कुठल्यात ट्रेड करायचं आहे, कुठला पेअर आपल्यासाठी बेस्ट आहे, हे समजून जातं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पिप्स, लॉट साईज, लिव्हरेज म्हणजे काय, फॉरेक्स ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाच्या काय गोष्टी लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे. कुठल्याही गोष्टी आपण गडबडी करणार नाही. आपण एक एकदम डीपमध्ये ॲनालिसिस करून सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. अशाच तुम्हाला फॉरेक्सच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत, कुठल्या आहेत, लिव्हरेज वगैरे जे काही असेल, ते सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी समजावून सांगणार आहे. मला पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या गोष्टी शिकवायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला, तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करून ठेवला, तर तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येऊन जाईल, तर तुम्ही या गोष्टी सर्व शिकू शकाल. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.